नमस्कार मित्रांनो, मी सूर्यकांत जोशी जावली कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज आपण वेगळ्या विषयावर चर्चा करतोय, ते म्हणजे जावली तालुक्यातील कावडी या छोट्याशा गावानं मुख्यमंत्री समृद्ध गाव योजनेमध्ये सहभाग घेतला आहे। आणि या गावानं जी काही लोकसहभागातून सुधारणा करून एकीचं बळ दाखवलं आहे आणि आज या गावानं राज्यामध्ये नंबर मिळवण्यासाठी कसोशीनं प्रयत्न केलेला आहे। तर आपण आज या गावाला भेट देणार आहे आणि त्यांनी ही संकल्पना कशी राबवली ते थेट आपण या गावचे सुपुत्र संकल्पक वसंतराव मानकुमरे यांच्याकडून ऐकून घेऊया। नमस्कार। आज मुख्यमंत्री समृद्ध पंचतर्फे अंतर्गत पत्रकार परिषदेकरता आपण सर्वजण उपस्थित सर्वांचे स्वागत करून या सर्व पत्रकार परिषदेकरता जिल्हा परिषद मस्वे गटाचे जिल्हा परिषद सदस्य माजी उपाध्यक्ष सन्माननीय वसंतरावजी मानकुमरे तसेच संदीपजी परांडे तालुकाध्यक्ष BJP व सर्व पत्रकार बंधू भगिनी उपस्थित झाला त्याबद्दल ग्रामपंचायत कावडी यांच्या वतीने आपण सहर्ष स्वागत। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत योजनेअंतर्गत या ग्रामपंचायत स्थापना 1993 रोजी झालेली आहे। एकूण लोकसंख्या ही 286 आहे, कुटुंब संख्या 114 आहे आणि जी कामे आता सर्व झालेली आहेत ती सर्व लोकवर्गणी निधीतून झालेली आहेत। ग्रामपंचायत उत्पन्न अत्यंत कमी असल्याने लोकांच्या सहभागाने आणि माननीय वसंतरावजी मानकुमरे भाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या संकल्पनेतून विचार करून आमच्या सर्व गावानं विचार करून या अभियानामध्ये सहभाग घेण्याचं ठरवलं। आमच्या गावचे सन्माननीय सरपंच यशवंतजी मानकुमरे आणि त्यांचे सर्व सदस्य सहकारी यांनी चांगल्या पद्धतीनं पुढाकार घेऊन आमच्या गावानं पूर्ण त्यांना साथ दिली आणि आजपर्यंत मुख्यमंत्री समृद्ध अभियानाच्या माध्यमातून गावामध्ये आम्ही विविध संकल्पना राबवलेल्या आहेत। आपण पाहिलं सुंदर आणि असं स्वच्छ गाव आम्ही बनवलेला आहे। गावामध्ये रस्ते असतील, कॉन्क्रीटचे रस्ते असतील, डांबरीकरण असेल, हे आम्ही या ठिकाणी माननीय श्रीमंतराजे भोसले साहेबांच्या माध्यमातून अनेक विविध विकास कामे आम्ही या गावामध्ये पार पडलेले आहेत। गावातला अंतर्गत रस्ते आपल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्हाला यावर्षी 20 लाखाचा निधी मिळाला। श्रीमंतराजे भोसले साहेब यांनी आम्हाला जवळ 1 कोटीचा निधी दिला आणि यापूर्वी आपण पाहिलं आमचं गाव हे पुनर्वसित गाव आहे। आमचं गाव हातगेकर धरणामध्ये पूर्ण बाधित गाव आहे आणि हे कावडी गाव आमचं पूर्णतः बाधित झाल्यामुळं आम्ही नवीन गाव गावाच्या वरती या ठिकाणी वसवलेलं आहे। सुंदर त्याचं प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे। देवळं बाकीचं सगळ्या पद्धतीनं हे आपण पाहिलं, घरांची रचना, हे सुंदर काम आमच्या गावानं आम्ही पुढाकार घेऊन हे बनवलेलं आहे आणि म्हणून अशा पद्धतीचं पहिल्यांदाच नवीन गाव वसवणं एवढं सोपं नाही, पण ते सुद्धा आम्ही सर्व शासनाच्या माध्यमातून माननीय श्रीमंतराजे भोसले लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून स्वतः मी जिल्हा परिषद सदस्य असल्यामुळं वेगवेगळ्या माध्यमातून या गावामध्ये मी फंड आणला आणि या सगळ्या योजना आम्ही त्या ठिकाणी राबवलेल्या आहेत। या उपर आम्ही श्रीमंतराजे भोसले यांच्या नावानं मोठं आपण पाहिलं क्रीडा संकुल, म्हणजे तालुक्यात नाही अशा पद्धतीचं एक चांगलं संकुल आम्ही या ठिकाणी बनवलेलं आहे आणि त्यामध्ये त्या ठिकाणी मग क्रिकेट असतील, बाकीचे खेळ असतील, व्हॉलीबॉल असेल, बॅडमिंटन असेल, या सगळ्या खेळाचं त्या ठिकाणी लोकांना खेळता यावं, तालुक्यातले मुलं मुली या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे खेळ खेळतील यासाठी आम्ही क्रीडा संकुल श्रीमंतराजे भोसले यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही निर्माण केलेला आहे। या उपर या धरणाच्या माध्यमातून पर्यटक या कावडी गावामध्ये यावं म्हणून आमच्या गावाचं स्वतःचं आम्ही एक कॅन्टीन भोजनालय आता आम्ही बनवलेलं आहे आणि याच्या उपर आम्ही एक मोठं रिसॉर्ट्स, या पूर्ण गावाचं रिसॉर्ट्स आम्ही बनवतोय। धरणाच्या बाजूला मोठी चौपाटी आम्ही विकसित करतोय की ते ठिकाणी येणारे पर्यटक तिथं रमले पाहिजेत, त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं नियोजन करून गार्डन वेगवेगळ्या व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करणार आहे आणि त्याचं नियोजन आपल्याला चाललेलं आहे। आपण पाहिलं आमचा सेल्फी पॉईंट
आम्ही सुंदर असा बनवलेला आहे. गावाच्या त्या ठिकाणी एंट्रीलाच आमचे श्रीधरराजे भोसले यांच्या माध्यमातून आम्हाला जिम उपलब्ध करून दिला. म्हणजे व्यायाम करण्यासाठी लोकांची प्रकृती चांगली राहावी म्हणून त्या जिमचा वापर आमच्या या आजूबाजूच्या सर्व गावाला होणार आहे. आता याच दिवशी आम्ही 29 तारखेला माननीय शिवेंद्रराजे भोसले, माननीय मंत्री बोरे साहेब, आपले सध्या नवीन निर्वाचित उपाध्यक्ष, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, आमच्या तालुक्याचे सभापती, उपसभापती, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे सर्व नवनिर्वाचित सदस्य जिल्ह्यातील हे या ठिकाणी आमचं गाव पाहायला येणार आहे. एवढंच नव्हे तर कलेक्टर असतील, CO असतील, SP असतील, प्रांत असतील, तहसीलदार असतील, BDO, टोटल यंत्रणा आरोग्य खात्याची असेल, कृषी विभागाची असेल, जेवढी खाती आहेत एवढ्या खात्याचे लोक, आरोग्य खात्याच्या सगळी यंत्रणा, ही सगळी यंत्रणा आमच्या गावामध्ये 29 तारखेला 4 वाजता येणार आहे. आणि त्याचबरोबर माननीय शिवेंद्रराजे भोसले साहेब यांनी एक अभिनव उपक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. जागतिक महिलाच्या दिनानिमित्त माननीय आमदार साहेब, आपले नामदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या वतीनं या विभागातल्या मसवे गट, कुडाळ गट या विभागातल्या महिलांचा, बचत गटांच्या माध्यमातून काम करणाऱ्या महिलांचा सन्मान मेळावा, जवळजवळ 2 ते 3 हजार लोक, म्हणजे असे एकूण 4 ते 5 हजार लोक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. मोठी अशी आम्ही शोभायात्रा त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आणि मुळात आम्ही केलेल्या विकासाचा उत्सव, विकासाचा जागर आम्ही त्या दिवशी करणार आहे की आम्ही केलेलं काम, त्याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या गावानं ज्या पद्धतीनं आपल्या या गावामध्ये काम केलं, दर आठवड्याला त्यांनी या ठिकाणी या अभियानाच्या माध्यमातून स्वच्छता असेल, इतर कामं असतील, ही कामं आमच्या आया बहिणींनी केली. आणि म्हणून या आया बहिणींचा सत्कार, आमचं गाव विकासाच्या मार्गानं पुढं चाललेलं आहे, त्याचा एक उत्सव आम्ही या ठिकाणी साजरा करणार आहे. शिवेंद्रराजे भोसले साहेब, आपले ग्रामविकास मंत्री माननीय बोरे साहेब यांच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून अनेक निधी उपलब्ध व्हावा. कलेक्टर साहेब असतील, प्रशासन असतील, आणि प्रशासनाला आम्हाला दाखवायचं आहे या तालुक्यामध्ये पहिलं गाव आमचं सौर ऊर्जा युक्त गाव, म्हणजे प्रत्येकाच्या घरावर सौर ऊर्जा ही असणार आहे. मानेची वाडी हे पहिलं या जिल्ह्यातलं गाव, पण आमचं दुसरं असं गाव की पूर्णतः सौर ऊर्जाच्या माध्यमातून या ठिकाणी युक्त असं होणार आहे. आणि आम्हाला अभिमान आहे की आम्ही ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक अभियानामध्ये फार आम्ही मेहनत केलेली आहे. आमचे मुंबईकर असतील, ग्रामस्थ असतील, सगळ्यांनी आजूबाजूचे काही उद्योजक असतील, त्यांनी आम्हाला मदत केलेली आहे. आणि विशेषतः शिवेंद्रराजे भोसले यांनी मोठा हातभार लावलेला आहे. आणि म्हणून असं एक चांगलं गाव आम्ही वसवलं आहे, चांगलं गाव आम्ही निर्माण केलं आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. म्हणून आम्ही सगळ्यांना मी या माध्यमातून विनंती करतो की 29 तारखेच्या कार्यक्रमाला तालुक्यातील, जिल्ह्यातील सर्व लोकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं, अशी मी त्यांना आज आपण आपल्याद्वारे विनंती करतो आहे. संदीपजी, तुमचे नेते वसंतराव मानकुमरे भाऊ यांनी जो हा उपक्रम राबवला आहे, त्यातून तुम्हाला प्रेरणा मिळून तुम्हाला असं वाटतंय का आपलंही गाव असं व्हावं म्हणूनसाठी? मला तर वाटतं तालुक्यातलं प्रत्येक गाव असं असावं. आणि भाऊंनी आणि गावातील ज्या ग्रामस्थ, सरपंच वगैरे यांनी जे कार्य केले त्याचा मी साक्षीदार आहे. बऱ्यापैकी प्रत्येक दिवशी ते बघितलं. दर रविवारी मुंबईवरून लोक येऊन इथं श्रमदान करायची. आणि एकदम मॉडर्न, म्हणजे अगदी सोलरचं सारखं काम असेल किंवा दुसरं तुमचं आता ग्रामपंचायत, पेपरलेस ग्रामपंचायत केली, ह्या सगळ्या गोष्टी वाखाणण्यासारख्या आहेत. आणि पेपरलेस ग्रामपंचायत सातारा जिल्ह्यात 2 नंबरची आहे. मोबाईल नोटिफिकेशन, म्हणजे तुमचा व्यक्ती समजा तुम्ही आता मुंबईमध्ये असला तरी इथं चावडी भरू शकणार आहे. मग तो एखादी कंप्लेंट नोंदवायची असेल, तक्रार नोंदवायची असेल तरी ऑनलाईन तो नोंदवणार आहे. ग्राम अधिकारी ऑनलाईन त्यांना रिप्लाय देणार आहे. हे म्हणजे एकदम आपल्यातून काही गोष्टी केलेल्या आहेत. ह्यांची स्वतःची एक वेबसाईट आहे, स्वतःचं डोमेन आहे. म्हणजे हे जे बघितलं तर हे आपल्याला आपल्या बुद्धीच्या पलीकडच्या काही गोष्टी इथं घडत आहेत. आणि नक्कीच म्हणजे कावडीसारख्या गावात भाऊंनी स्वतः योगदान दिलं, स्वतः ग्रामस्थांनी दिलं. आणि तालुक्यातलं प्रत्येक गाव असं व्हावं. मी ह्या निमित्तानं तालुक्यातल्या प्रत्येक सरपंच आणि नागरिकांना विनंती करेन की ह्या इथं येऊन गाव बघितलं पाहिजे. दुसरा असा विषय आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये पहिला नंबर घेऊ अशी आम्हाला अपेक्षा आहे. कारण तेवढं काम आम्ही करून केलेलं आहे.
आणि मला खात्री आहे आमचं कावडी गाव महाराष्ट्राच्या पटलावर नक्की येईल. आणि त्यासाठी जे आमच्या गावानं आमच्या सगळ्यांनी आमचे अण्णासाहेब शिंदेसाहेब यांनी एक खूप चांगलं काम केलं आहे आणि म्हणून त्याचा नक्कीच रिझल्ट चांगला येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. या महाराष्ट्र राज्यामध्ये जर हे गाव पहिलं आलं तर जिल्हास्तरीय आहे, उपविभागीयस्तरीय आहे, तालुकास्तरीय आहे, अशा त्या योजनेला अशा पद्धतीची वेगवेगळी बक्षीस आहे. पण आम्ही निश्चितपणानं हे बक्षीस 5 कोटीचं जिंकू अशी आम्हाला अपेक्षा आहे. मध्ये हा उपक्रम राबवला जातोय, त्याबद्दल काय सांगाल? लोकांचा प्रतिसाद कसा लाभतोय तुम्हाला? लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. ग्रामस्थ दर आठवड्याला कामाला येतात, लेडीज सर्व मिळून काम करतात आणि आम्ही डिजिटल गाव पूर्ण केलेलं आहे आणि सोलरयुक्त गाव केलेलं आहे. या गावचं कामकाज मुख्यमंत्री समृद्धी योजनेत सुरू आहे.